या माध्यमातून काम करताना कायद्याचा समाजात वावरताना कसा प्रत्यक्षात वापर केला जातो याची माहिती आता तुम्हाला या जे विद्यार्थी दशेतच तुम्हाला सगळं मिळते आहे आणि त्या दृष्टीने तुमची पिढी खरं भाग्यवान मानली पाहिजे. कारण शिक्षण संपवून वकिली सुरू करताना जो काही तो वेटिंग पिरियड असतो कायद्याचा प्रत्यक्षात वापर कसा होतो हे समजण्यासाठी जो काही कालावधी जावा लागतो तो तुम्हाला जो तुमचा कर्तव्य झालेला आहे तुम्हाला अगोदर बऱ्यापैकी माहिती असते शिक्षण घेत असताना. त्याच्यामुळे तुम्ही कायद्याचा वापर आपल्या वकिली व्यवसायात अधिक प्रभावी रीतीने तुम्ही करू शकता. मित्रांनो, वकिली व्यवसाय हा थोडासा म्हणजे त्याला प्रत्यक्षात संबंध येतो आणि त्याविषयी त्याला नॉलेज असतं. परंतु वकिली व्यवसाय करताना आपल्याला समाजातल्या सगळ्या स्तरामध्ये म्हणजे अगदी उच्च स्तरामध्ये किंवा अगदी खाली म्हणजे गरीब समाजामध्ये सुद्धा जे प्रश्न असतात त्याचे आपल्याला आकलन होतं आणि त्या दृष्टीने जो आपल्याला अनुभव मिळतो त्याने आपलं व्यक्तिमत्व हे समृद्ध होतं. आता दुसरीकडे कुठे जायला नको आपल्याकडे व्यासपीठावर दोन आपले ज्येष्ठ विद्यार्थी आहेत, गणा साहेब आहेत, मनाक्षे साहेब आहेत. त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर त्यांनी इतके वर्ष हा वकिली व्यवसाय अतिशय कौशल्याने पार पाडला आहे आणि त्यांना जे ज्ञान मिळालं ते सगळं त्यांनी तुम्हाला वाटलंय आणि सगळ्या समाजाला त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होतो. तर वकिली व्यवसाय करताना आपल्याला जो काही अनुभव होतो तो आपण समाजाला देऊ शकतो आणि समाजात कसं वागायचं कशा रीतीने वागलं पाहिजे याचा अनुभव आपण सगळ्यांना शेअर करू शकतो. आता वकिली व्यवसाय करणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. काहींना तो जमतो, काहींना नाही जमत, काहींना जमला नाही तर त्याच्यात निराश होण्याचं कारणच नाही आहे. कारण आता वकिली व्यवसाय करता विधीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप अनेक संधी आहेत. तुम्ही पासआउट झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी लॉ ऑफिसर्स वगैरे जी रिक्वायरमेंट असते बऱ्याच मोठमोठ्या कॉलेजमधून कॅम्पस सिलेक्शन वगैरे पण होतात आणि मोठमोठे पॅकेजेस दिले जातात याची सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे वकिली जो वेटिंग पिरियड होता रनिंग करण्यासाठी वकिली व्यवसाय तो आता फारच कमी राहिलेला आहे. तुम्ही कौशल्य दाखवाल हे दाखवाल तर तेवढे तुम्हाला संधी उपलब्ध आहे. त्याच्यामुळे पूर्वीचा जो कन्सेप्ट होता की काही कुठे नंबर लागला नाही सायन्स इंजिनिअरिंगला मेडिकलला म्हणून आपण वकिलीकडे आलो तो आता हळूहळू पुसला जातो आणि या क्षेत्रात आपल्याला अमर्याद संधी प्राप्त झाली. वकिली व्यवसायाचं थोडक्यात सांगायचं तर वकिली व्यवसायामध्ये काय येतं म्हणजे तुम्ही कौशल्य दाखवा तुम्हाला कुठल्याही पातळीपर्यंत तुम्ही उच्च पातळीपर्यंत पोहोचू शकता. आपल्याबरोबर बरेचसे उदाहरण आहेत. आज आपल्या देशामध्ये अतिशय ज्येष्ठ विधिज्ञ आहेत ज्याची आपण म्हटलं कमाई जर बघितली तर ते जवळपास दिवसाला 5-10 लाख रुपये होतं. एवढा तुम्हाला या वकिली व्यवसायात स्कोप आहे. ठीक आहे, तुम्हाला वकील व्यवसाय जर तुमच्या आवडीचा नसेल तर तुम्हाला या व्यवसायात न्यायाधीश म्हणून काम करता येतं. 3 वर्ष किंवा तुम्ही आता नवीन नियमानुसार आपले 55% जरी असेल तरी तुम्ही डायरेक्ट प्रथम वर्ग न्यायाधिकारी या परीक्षेसाठी तुम्ही अपियर होऊ शकता. त्याचा PS म्हणून न्यायाधीश बनू शकता. तुम्हाला थोडंसं अजून वरती जायचं असेल तर तुम्ही थोडासा वेटिंग पिरियड घेऊन चांगली वकिली करून साधारण 7 वर्षानंतर तुम्ही डायरेक्ट जिल्हा न्यायाधीश सुद्धा बनू शकता. की तुम्हाला तुमची अजून जर तुमची महत्वाकांक्षा मोठी असेल तर उच्च न्यायालयात संभाजी उच्च न्यायालयामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता 10 वर्ष आणि डायरेक्ट उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुद्धा होऊ शकतात. किंवा संधी आपल्याला या व्यवसायात पुष्कळ आहे. त्याच्यामुळे आपापल्या आवडीनुसार आपण या संध्यांचा लाभ घ्यावा आणि आपलं आयुष्य परिपूर्ण बनवावं अशी माझी इच्छा आहे. आणि मला या बोलून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आणि आपण माझ्या सहकार्याने आपल्याला या कार्यक्रमाच्या विषयाबद्दल जे मार्गदर्शन केलं त्याचा लाभ आपण भविष्यात घ्यावा त्याबाबत जनजागृती करावी एवढं मी आपल्याला आवाहन करतो आणि माझी 2 शब्द संपवतो.